सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला गेलेला असून आता या किमती 10% कमी होत आहेत। सरकारच्या या निर्णयानं सिडको सदनिका धारकांना दिलासा मिळालेला आहे। या संदर्भात काही सिडको सदनिका धारकांसोबत आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी संवाद साधलाय, पाहूया। सिडको धारक या निर्णयापासून खुश आहेत का, त्यांना आनंद झालेला आहे का, किंवा त्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। तुम्हाला काय वाटतं 10%नी आता किमती कमी झालेल्या आहेत, समाधानी आहात का? अजिबात नाही, कारण 10%नी बघा ना, पहिलीच प्राइस त्याची 74 लाख आहे, त्याच्यामध्ये 10% म्हणजे किती होतात? जर तुम्ही सगळ्यांना 10% केलात तर तुम्ही सेल प्राइस पण सेम ठेवा ना। एकाची 50 लाख, एकाची 80 लाख, ह्याला काय म्हणजे अर्थच नाहीये ना। आणि वाशी म्हणजे काय आहे, वाशीमध्ये तुम्ही वेगळा रेट का ठेवला? ती सरकारची घर आहेत, म्हणजे ती सरकारनं सगळ्यांना समानच रेटमध्ये दिली पाहिजे। मग तुम्ही जर 10% सगळ्यांना देता तर सगळ्यांचा सेल प्राइस सेमच ठेवा। पहिली गोष्ट तर मी साहेबांचा धन्यवाद करीन की साहेबांना आम्ही 1.5 वर्षांनी काही ना काही आठवलं तरी सिडको सोडकधारक आम्ही आहोत म्हणून। आणि ह्या रेटनी तर आम्ही समाधानी नाही। साहेबांनी आम्हाला 25 ते 50% कमी करून दिला पाहिजे रेट। जर का ह्या सगळ्या गोष्टी अशा असताना सुद्धा सरकार अशा प्रकारचा निर्णय घेत असेल तर यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणि आलेलं सरकारचंच अपयश आहे की ज्याच्यामधून सरकारला यश भेटणार नाहीये। तर हा लढा हा असाच पुढे चालू राहील। याच्यामधून जोपर्यंत वाशी आणि सर्व सिडको सोडधारकांच्या घरांच्या किमती समाधानकारक आणि योग्य त्या नियमाप्रमाणे कमी होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे। फक्त 10% त्यांनी किमती कमी केलेले आहेत। हे म्हणजे असं आहे की फक्त सर्वसामान्यांना गाजर दाखवण्याचं काम सिडकोनी केलेलं आहे आणि याच्यातून सिडको आणि सरकार हे दोघांचे काहीही साध्य होणार नाही आणि आमचा लढा असाच आम्ही पुढे कायमस्वरूपी चालू ठेवू। सिडको धारकांनी समाधान व्यक्त केलेलं नाही, कारण या किमती सर्वसामान्यांना परवडणार नाही आहेत आणि आणखी किमती कमी हव्या असताना मागणी केलेली आहे। त्यामुळे आता काय पुढे होतं हे देखील पाहणे खूप महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी न्यूज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।